नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 26 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकारला कान्हापुढे काय काय करणार आहे याचा थोडाफार अंदाज आला होता. आणि तिने आपल्या परीने आपला जीव वाचवण्यासाठी, आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केलेले असतात. आता सखीसमोर 2 प्रश्न असतात. खरी आई कोण आणि खोटी कोण? सखी म्हणते, आज नियतीने माझ्यासमोर खेळ मांडून ठेवला आहे. माझ्यासमोर 2 आया आहेत. त्यातली खरी कोण, खोटी कोण हे ठरवायचे. आता तुम्ही दोघी इथे राहायचं. आजचा वाढदिवस होऊन दे साजरा, पण आजच्या नंतर तुम्ही दोघींनी या घरात राहायचे आणि मला दोघींनी मिळून सिद्ध करून दाखवायचे की मग खरी तेजस्विनी कोण. थोड्या वेळाने सगळे पाहुणे वगैरे निघून जातात. सरकार आपल्या रूममध्ये येते आणि कान्हा तिच्या मागे येतो. कान्हा सरकारला म्हणतो, सरकार, सखीची आई खरी कोण आहे हे आता लवकरच कळेल. म्हणून सांगतोय, जागा शोधून ठेवा रस्त्यावर, कारण लवकरच तुम्हाला हे घर सोडावं लागेल ना. आणि मग त्यानंतर मी तुम्हाला रस्त्यावरती आणेन भीक मागायला. कान्हाचं हे बदललेलं रूप बघून सरकारला आश्चर्य वाटतं. हा कान्हा असा का वागतोय यामागचं कारण ते शोधायचं ठरवते. आता कान्हाने जे ठरवलंय ते हळूहळू का होईना पण करून दाखवतोय. आता म्हटल्याप्रमाणे कान्हा सरकारला कसं रस्त्यावर आणतोय आणि कसं भीक मागायला लावतोय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा सरकारला प्रश्न विचारतो. कान्हा विचारतो, सांगा, सखी हे नाव आधी कोणाला सुचलं, राघव सरांना की तुम्हाला? दाभाडे मावशींना सगळं आठवतं आणि त्या स्माईल करायला लागतात. सरकारला इथे प्रश्न पडतो की आता काय उत्तर द्यायचं. आपण काही बोललो की खोटं पडू, आपल्याला काहीच माहिती नाही. सरकारचं लक्ष दाभाडे मावशींकडे जातं. दाभाडे मावशी स्माईल करताना तिला दिसतात आणि तिला कळतं की दाभाडे मावशींनी सुचवलं आहे, त्यामुळे त्या स्माईल करतायत. सरकार म्हणते, सखी हे नाव दाभाडे मावशींना सुचलं. दाभाडे मावशी म्हणतात, हो, मी सुचवलं होतं हे नाव. कान्हा म्हणतो, मनस्विनी, मागच्या वेळेस मी तुला विचारलं होतं तेव्हा तू मला वेगळं सांगितलं होतं आणि आता वेगळं बोलतेस. मनस्विनी म्हणते, काय बोलतोयस तू कान्हा? अरे आपलं या विषयावरती कुठं बोलणं झालं होतं? काहीही खोटं बोलू नकोस तू. कान्हा म्हणतो, नाही, आपलं बोलणं झालं होतं. मी ऑफिसमध्ये आलो होतो त्यावेळेस मी तुम्हाला विचारलं होतं. सरकार, कान्हा याही वाद घालत असतात. सखी मोठ्याने किंचाळते. सखी म्हणते, बास करा. अरे हे काय चाललंय सगळं? माझं डोकं दुखायला लागलं. हे काय आहे सगळं? कान्हा म्हणतो, बेबी सरकार, आठवा. अहो, ही तुमची खरी आई नाही आहे. तुमच्या खऱ्या आईला एकदा आठवा ना. तुमची खरी आई आणि ही बाई या दोघींमध्ये किती फरक आहे. तुमच्या आईचं वागणं, बोलणं आणि या बाईचं वागणं, बोलणं वेगळं आहे ना. अहो, तुमची आई प्रेमळ होती, मायाळू होती, आणि ही बाई आहे, हिला प्रेम हा शब्द तरी माहिती आहे का? सरकार म्हणते, कान्हा, अरे काय लॉजिक लावतोयस तू? सखी बघ ना, हा काय बोलतोय. अरे प्रत्येक वेळेस माणूस एकसारखा नसतो. प्रत्येक वेळेस त्याला बदलावं लागतं. राघव गेला आणि त्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. या घराच्या, या कुटुंबाच्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या आणि म्हणून मला बदलावं लागलं. जसं दिसतं तसं नसतं. मी बदलले माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबातल्या माणसांसाठी, त्यांना वाचवण्यासाठी मी बदलले. माझा राघव गेला. तेजस्विनी मोठ्याने ओरडते. तेजस्विनी म्हणते, बास कर. राघवचं नावसुद्धा घेऊ नको तुझ्या तोंडात. तेजस्विनी सखीला म्हणते, सखी, अगं याच बाईने तुझ्या वडिलांना मारून टाकलं. राघवचा खून केला या बाईने. सरकार म्हणते, नाही, मी असं काही केलेलं नाही आहे. त्यावेळेस राघव कठड्यावरून पडला होता पाय घसरून, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेजस्विनी म्हणते, नाही, तू मारून टाकलं त्यांना. तू त्यांना वरून ढकलून दिलं. मनस्विनी म्हणते, बास कर गं ताई. अगं वाटेल ते बोलू नकोस. मी काय सिरियल किलर आहे का? आणि मी नाही खून केला राघवचा. खरं तर माझ्या नवऱ्यावर माझं खूप प्रेम होतं आणि मी माझ्या नवऱ्याला मारून टाकेन का? राघव कठड्यावरून पडला, पाय घसरून पडला. सखी, आठवतंय ना तुला? अगं आपण महाबळेश्वरला गेलो होतो, तू आणि मी रूममध्ये होतो आणि त्यावेळेस तिथे राघव पाय घसरून पडला होता. राघव गेला, त्यात माझा काहीही हात नाही आहे. सखी, एक काम करतो, तू पोलीस स्टेशनला जा आणि तिथे सगळे रिपोर्ट बघ. तुला कळेल की राघव कशाने गेला होता ते. कान्हा म्हणतो, एक मिनिट. जर तुम्ही खून केला नाही आहे
तर तुमच्या ड्रेसिंग टेबलच्या समोर जे सिटिंग आहे त्याच्या खाली तुम्ही सगळे पुरावे का लपवून ठेवले? चाकू, पिस्तूल तुम्हीच लपवून ठेवलं आहे ना? कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, तुमचा विश्वास बसत नाही आहे ना? माझ्या बोलण्यावर विश्वास नाही आहे ना तुमचा? तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतः रूममध्ये जात सरकारच्या आणि तिथे स्वतः चेक करून बघा. मी स्वतः बघितलं आहे, तुम्ही खात्री करून घ्या. कान्हा सखी सरकारच्या रूममध्ये जातात. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, या आरशावर मधोमध एक बटन आहे, ते प्रेस करा, हे बरोबर हा टेबल उघडेल. सखी त्या आरशात प्रेस करते, पण ते बटन काही प्रेस होत नाही. सखीला साधा तो आरसा वाटत असतो, तो टेबल पण काही उघडत नाही. कान्हा स्वतः पुढे होतो आणि स्वतः ते बटन दाबून बघतो, पण काहीच होत नाही. कान्हा म्हणतो, हे काय चालू आहे? परवा मी बटन दाबलं आणि हा टेबल उघडला होता, दुसऱ्यांदा आलो तेव्हासुद्धा उघडला होता, असं कसं होऊ शकतं? तर इथे खाली हॉलमध्ये सरकार खुर्चीवर बसलेली असते. तिला आठवतं की ज्या वेळेस तिने एकदा टेबल चेक केला होता त्यावेळेस तिला डायरीमध्ये पीठ सापडलं होतं आणि तिला कळलं होतं की कान्हा आपल्या मागावर आहे. कान्हाला समजलं आहे की सरकारला एक बहीण आहे. सरकार त्याच वेळेस त्या आरशाचे सेन्सर बंद करून टाकते आणि त्या टेबलमधले सगळे पुरावेसुद्धा दुसरीकडे ठेवून देते. तर इथे कान्हा स्क्रूड्रायव्हरने तो टेबल उघडतो, पण त्या टेबलच्या आत काहीच नसतं. सखी म्हणते, कान्हा, हे काय आहे? काहीच नाही आहे. कान्हा पण हताश होऊन जातो. दोघंही खाली येतात. सरकार म्हणते, कान्हा, काही सापडलं का? सखी, सापडलं? अरे काही असेल तर सापडेल ना. मी किती वेळा सांगते, मी काहीही केलेलं नाही आहे. अरे काहीही बोलता माझ्या विरोधात तुम्ही. एखाद्याबद्दल काहीही बोलताना 1000 वेळा विचार करावा. तोंडाला येईल ते बडबडतोयस कान्हा तू तर. माझ्यावर विश्वास ठेवा, मीच आहे खरी तेजस्विनी. सखी, तुला आता तरी पटलंय ना? अगं मीच आहे तुझी खरी आई. सखी बाळा, अगं माझं प्रेम जरी कमी झालं असेल ना, माया जरी आटली असेल ना, तरी मीच आहे खरी तेजस्विनी कामत. सखी, अगं मी अशी का झाली याचा जरा तरी विचार कर. एका खंबीर बाईला जगण्यासाठी आणि एवढं मोठं एम्पायर उभं करण्यासाठी आपल्या सगळ्या भावना मारून टाकाव्या लागतात. अगं राघवने जे एम्पायर उभं केलं होतं तेच मला पुढे न्यायचं होतं. मला जगात पुढे सगळं चालवायचं होतं. सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती. मनात कितीही वाटलं ना की चेहऱ्यावरती हसू आणावं, तरी मी हसू आणू शकत नव्हते. जगासमोर मला वृक्ष चेहरा ठेवून वागावं लागत होतं. मी जर स्माईल केलं असतं ना, तर या जगाने मला या जगामध्ये जगूच दिलं नसतं. आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं गं. मला माझ्यातलं प्रेम, माया सगळं आटवून टाकावं लागलं. मी कितीही वृक्ष दिसत असले ना, तरी सखी एक सांगते, माझ्या मुलीवरती खूप जीव आहे. माझं खूप प्रेम आहे माझ्या मुलीवर. तेजस्विनी ओरडते. तेजस्विनी म्हणते, बास सखी, बाळा, ही तुला शब्दात अडकवते. सखी, हिच्यावर विश्वास ठेवू नको. ही बाई चांगली नाही आहे. ही खरी तुझी आई नाही. मी तुझी खरी आई आहे. तेजस्विनी सखीच्या डोक्यावर हात ठेवते आणि सखीला आठवतं की आपली आई असंच मायेने हात ठेवायची. सखी म्हणते, मला आठवतोय हा स्पर्श. मी अनुभवला हा स्पर्श. या स्पर्शात पॉझिटिव्हिटी आहे. माझ्या आईची माया आहे. माझी आई तूच आहेस ना? सखीला स्पर्शाने जाणवतं की ही आपली आई आहे. सखी काही पुढे बोलणार तेवढ्याच सरकार सखीला लांब करते आणि ती हातामध्ये चाकू घेऊन तेजस्विनीला म्हणते, बास कर तुझी ही सगळी नाटकं. जा इथून. सखी, हिला जायला सांग. माझा अंत बघू नको म्हणून सांग. माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करायला इथे आली आहे ना. माझी मुलगी माझ्यापासून कधीच लांब जाणार नाही. सांग हिला. ही माझ्या मुलीवर हक्क सांगणार आणि मी उघड्या डोळ्यांनी बघत बसणार का? सगळ्यांना भीती वाटत असते की सरकार तेजस्विनीला मारते का काय. सगळे घाबरून बघत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.